हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्त्व आहे. नियमित तुळशीची पूजा केली जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो आणि भगवान विष्णूंचा अपार आशीर्वाद तिथे असतो. तुळशीचे रोप संपूर्ण वातावरणात सकारात्मकता आणते. धन, सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठीही तुळशीचे रोप खूप उपयुक्त आहे. यासाठी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र अनेक महत्त्वाचे उपाय सांगितले आहेत. यापैकीच एक उपाय अतिशय प्रभावी आहे. असे मानले जाते की तुळशीचा हा उपाय केल्याने धनाची आवक आपली झपाट्याने वाढते. भगवान विष्णूंना तुळशीवर खूप प्रेम आहे, तर तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. अशा स्थितीत तुळशीची पूजा आणि उपाय केल्याने श्रीहरी आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तुळशीमध्ये पोषक आणि संयुग घटक असतात, जे कर्करोग, मधुमेह, हृदयरोग आणि संधिवात यासह जुनाट रोगांपासून किंवा आजारापासून बचाव करण्यास आपल्याला मदत करतात. आता तुळशीच्या पानांचे फायदेसुद्धा खूप आहेत बरं का. पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही आहे गुणकारी तुळस. श्वासाची दुर्गंधी थांबवण्यासाठी सुद्धा तुळशीच्या पानांचा उपयोग होतो. त्याचबरोबर वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, सर्दी, खोकला, कफासाठी, अनियमित मासिक पाळी, स्मरणशक्ती सुधारण्यासाठी, जखम बरी होण्यासाठी आणि पोट खराब झाल्यासुद्धा तुळशीच्या पानाचा खूप उपयोग होतो. वास्तुशास्त्रानुसार शुक्रवारी लाल रंगाचा कलावा म्हणजे जो लाल रंगाचा धागा असतो तो तुळशीच्या रोपाला बांधून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. अशी प्रार्थना केली तर देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. यासोबतच आयुष्यातील सर्व संकटेही दूर होतात. त्याचबरोबर तुळशीच्या झाडाला किंवा तुळशीच्या रोपाला कच्चे दूध अर्पण करावे. वास्तुशास्त्रानुसार गुरुवारी तुळशीच्या रोपाला थोडेसे कच्चे दूध अर्पण करणे देखील खूप फायदेशीर आहे. गुरुवारी सकाळी आंघोळ करून तुळशीला पाणी घालून थोडे कच्चे दूधही अर्पण केले तर असे केल्याने विष्णू आणि माता लक्ष्मी खूप प्रसन्न होतात. तसेच कुंडलीतील आपला गुरुग्रहसुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर संध्याकाळी आपण तुळशीजवळ दिवा अवश्य लावला पाहिजे. दररोज तुळशीला पाणी अर्पण करणे खूप फायदेशीर आहे. मात्र रविवारी आणि एकादशीला जल अर्पण करू नये. घरातील महिलांनी रोज सकाळी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करावे. असे केल्याने घरात सुख शांती नांदते. मात्र रविवारी आणि एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नये, हे लक्षात ठेवा. कारण या 2 दिवसात तुळशी मातांचा निर्जला व्रत असतो. अशा वेळी जर तुम्ही त्यांना पाणी अर्पण केले तर देवीचा म्हणजे तुळशी मातेचा उपवास हा मोडतो. त्याचबरोबर आणखीही तुळशी मातेचे फायदे आहेत, ते म्हणजे हट्टी मुलांसाठी. जर एखाद्या व्यक्तीचे मूल खूप हट्टी असेल आणि त्याचे घरातील कोणत्याही व्यक्तीशी पटत नसेल तर त्या व्यक्तीने घराच्या पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावावे. त्या तुळशीच्या रोपाची 3 पाने रोज मुलाला खायला द्या. असे केल्याने मुलांचे वर्तन सुधारण्यासुद्धा मदत होईल. त्यानंतर मुलीच्या लग्नासाठी जर कोणत्याही मुलीचा विवाह म्हणजे वैवाहिक जीवनात अडचणी असतील तर तिने घरातील आग्नेय दिशेच्या रोपाला नियमित पाणी द्यावे. स्वयंपाकघरात तुळशीचे रोप ठेवल्याने सुद्धा कुटुंबात प्रेम आणि जिव्हाळा कायम राहतो. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.